गडचिरोली जिल्ह्यात सतत 3 दिवसापासून अनेक राष्ट्रीय महामार्ग जिल्हा महामार्ग बंद आहे। पूर परिस्थिती गंभीर निर्माण झालेली आहे। हे मार्ग बघू शकतो आपण, गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे। या मार्गावर काल जवळपास 5 फूट पाणी होते, नंतर पाणी ओसरले तरी सध्या पाणी वाढत आहे, म्हणून काही वाहनांना इथून वेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले। कारण की वैनगंगा गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून वैनगंगा नदीला आणि पाल नदीला पाण्याचा प्रभाव वाढत आहे। यामुळे इथे मोठी काळजी घेऊन वाहनांना मागे घेण्यात येत आहे। आणि आपण या बाजूला बघू शकतो कशा प्रकारे जवळपास अनेक शेतीच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि गंभीर चित्र जे आहे ते दिसत आहेत। आणि या बाजूला बघू शकतो कशा प्रकारे 3 दिवसापासून सतत हे वाहने जे आहेत ते थांबली आहेत। हे मोठी वाहने आहेत जे माल नागपूरला किंवा गडचिरोलीला सप्लाय करतात। हे वाहने जवळपास 100 वाहने इथे आहेत। आणि सकाळी पाणी थोडा कमी झाला तरी आता पाणी वाढत असल्याची एक मोठी बातमी। आणि जिल्ह्यातून 4 राष्ट्रीय महामार्ग बंदच आहे आणि जवळपास 30 जिल्ह्यातील जिल्ह्यांतर रस्ते जे आहेत, राज्य महामार्ग किंवा छोटे रस्ते, हे पूर्णपणे बंद आहेत। आणि सध्या भामरागडमध्ये प्राणहिता इंद्रावती नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून प्राणहिता, इंद्रावती, गोदावरी, वैनगंगा हे नद्या जे आहेत ते धोका पातळीच्या वर सध्या वाहत आहेत। ग्राउंड झिरोहून कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।